Good morning, students. Welcome back. Today we are going to learn our third lesson, the cop and the anthem. In last video, we finished page number 28 and 29. Now look at the next paragraph. Neatly upon his left ear on the callous pavement, two waiters pitch Sophie. Look at the difficult word. Here, callous. Callous means very hard. खूप कठीण. And pitch means through. फेकून देणे. So, two waiters threw Sophie very hard pavement upon his left ear. त्या रेस्टॉरंटमधल्या वेटरने सोफीला हाताला धरून बाहेर फेकून दिलं आणि फेकून देत असताना सोफी बरोबर डाव्या कानावर धाडकन पडलेला आहे. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कारपेंटर्स रूल ओपन्स अँड डस्टेड हीज क्लॉथ. ही अरोज मीन्स सोफी गॉट अप जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कारपेंटर्स रूल ओपन्स. सोफी खाली पडला आणि पडल्यावर तो उठू लागलेला आहे. कशा पद्धतीनं? अ कारपेंटर्स रूल ओपन्स म्हणजे ज्या पद्धतीनं एखाद्या सुताराची फोल्ड केलेली पट्टी उघडते त्या पद्धतीनं तो उठला. अँड डस्टेड हीज क्लॉथ अँड क्लिन्स हीज क्लॉथ आणि आपले कपडे तो झटकू लागलेला आहे. अरेस्ट सीम नाऊ बट अन इल्युसिव्ह ड्रीम. इल्युसिव्ह मीन्स डिफिकल्ट टू फाइंड. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. आता स्वतःला अटक करून घेणं आणि त्या विंटर आयलंडवर जाणं विंटर सीझनमध्ये हे त्याला जवळजवळ अशक्य स्वप्न वाटायला लागलं आणि या प्रयत्नात सुद्धा अयशस्वी सोफी झालेला होता. आयलँड जिथे त्याला जायचं होतं ते आता त्याला लांब वाटू लागलेलं आहे. अ पोलिसमन who stood before a drugstore 2 doors away laughed and walked down the street. And the policeman laughed at him. आता त्याच्यापासून 2 दुकानं सोडून औषधाच्या दुकानासमोर उभा असलेला पोलीससुद्धा त्याच्यावर हसू लागलेला आहे आणि त्यानंतर सोफी तिथून निघून जातो. सोफी वॉज सीज्ड. सीज मीन्स टू होल्ड, पकडले. विथ अ सडन फिअर. फिअर म्हणजे भीती. दॅट सम ड्रेडफुल एन्चानमेंट. एन्चानमेंट मीन्स मॅजिक, जादू. हॅड रेंडर्ड. रेंडर्ड मीन्स मेड, बनवले. हिम इम्युन्यू टू अरेस्ट. इम्युन्यू मीन्स व्हर्नेलेबल, च्यापासून मुक्त होणे. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक अँड वेन ही केम अपॉन अनादर पोलिसमन longing grandly in front of a glittering theater, he caught at the immediate straw of disorderly conduct. सोफी वॉज सीज. आता सोफीला आता भीती वाटू लागलेला आहे. त्याला भीती वाटण्याचं कारण काय होतं? कारण सोफीने जेव्हा आजूबाजूला पाहिलं की सगळेजण विंटर सीझनची थंडीची तयारी करू लागले होते, कोणी थंडीचे कपडे घातले होते आणि आपल्याला अजून विंटर आयलँडपर्यंत जाता आलं नाही आणि म्हणून सोफी अजूनही घाबरलेला अवस्थेमध्ये होता. दॅट सम ड्रेडफुल एन्चानमेंट हॅड रेंडर हिम इम्युन्यू टू अरेस्ट. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक अँड व्हेन ही केम अपॉन अनादर पोलिसमन लॉगिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. रस्त्याने पुढे चालत आल्यानंतर त्या ग्लिटरिंग थिएटर, आकर्षक अशा नाट्यगृहाच्या कोपऱ्यावर त्याला एक पोलीस कर्मचारी उभा असलेला दिसला आणि त्या पोलिसाला, त्या कॉपला पाहून आणखी एक आयडिया, आणखी एक कल्पना किंवा एक अस्पष्ट संधी त्याच्या डोक्यामध्ये आली आणि त्याने ठरवलं डिसऑर्डरली कंडक्ट. बेशिस्त आपण वागायचं आणि या बेशिस्त आपण वागल्यानंतर हा पोलीस आपल्याला काय करेल? तुरुंगात टाकेल आणि या संधीचा सोफीने फायदा घेतला. सो लुक ॲट सोफीज डिसऑर्डरली कंडक्ट. तर सोफीचं असभ्य अशा प्रकारचं वर्तन पहा. ऑन दी साईड वॉक सोफी बिगॅन टू एल ड्रंकन. gibberish at the top of his harsh voice. Gibberish means meaningless speech, बरळणे. He danced, howled. Howled means loud voice, मोठ्या आवाजामध्ये दंगा करणं. Raved means talk widely, आरडाओरड करणं. And otherwise disturb the skies. The policeman merely twirled his club, turned his back to Sophie and remarked to a citizen. Twirled means round and round. आणि रस्त्याच्या एका बाजूला दारू पिलेल्या माणसासारखं तो मोठमोठ्याने ओरडू लागला. सोफी बिगॅन टू एल.
लाईक ड्रंकार्ड पीपल. एखाद्या मूर्खासारखं वेड्यासारखं तो वर्तन करू लागला. ही डान्स, तो नाचू लागला. ही हावर्ड, तो किंचाळू लागला, ओरडू लागला. रेवड, बडबड करू लागला. अँड डिस्टर्ब द स्काईज, आणि आजूबाजूचं वातावरण सुद्धा त्याने डिस्टर्ब केलं. द पोलिसमन मेरली ट्रिल्ड हिज क्लब, टर्न हिज बॅक टू सोफी अँड रिमार्क टू अ सिटीजन. आणि मग तो पोलीस थोडासा पाठमोरा वळतो आणि एका सिटीजनला, एका नागरिकाला तो उद्देशून बोलतो, धिस वन ऑफ देम एल लॅड्स सेलिब्रेशन. एल इज द नेम ऑफ द कॉलेज. एल हे एक कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये एक्झाममध्ये ज्यांना गुज एक म्हणजे झिरो मार्क मिळाले आहेत, त्या 0 मार्काचे, ते 0 मार्काचे ही मुलं सेलिब्रेशन करत आहेत. गिव्ह टू द हार्टफोर्ड कॉलेज नॉइझी बट नो हार्म. यांच्यापासून कोणालाही धोका नाही. ही मुलं गोंधळ करणार, बट नो हार्म, त्यांच्यापासून कुणालाही धोका होणार नाही. अँड वी हॅव इन्स्ट्रक्शन टू लेट देम बी. आणि आम्हाला तशा सूचना मिळालेल्या आहेत, त्यांना काय करायचं ते करू देत. डिस्कन्सोलेट, सोफी स्टॉप. डिस्कन्सोलेट मीन्स व्हेरी अनहॅपी. हिज unavailing racket would never a policeman lay hands on him. आणि मग सोफीने नाराज होऊन आपले हे वर्तन त्याने थांबवले आणि तो विचार करू लागला की कोणताच पोलीस मला पकडणार नाही का. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम अँड अनअटेनेबल आर्किडिया. आणि माझं विंटर आयलँडवरचं जाणारं स्वप्न अशक्य बनून राहिलं होतं. ते तसंच राहील का. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग वाइंड. आणि हवेमध्ये थोडासा गारवा पसरलेला होता, हवा थंड झाली होती आणि मग त्याने आपलं कोटचं वरचं बटन लावलं. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस मॅन लाइटिंग अ सिगार ॲट दी स्विंगिंग लाईट. Now, one more store is there. There is well-dressed man. When he enters through door, he set his silk umbrella. Now look at here. एका सिगारच्या दुकानात चांगले कपडे परिधान केलेली व्यक्ती शिगार पेटवताना त्याने पाहिली. He had set his silk umbrella by the door on entering. आणि त्याने त्याची रेशमी छत्री दरवाजाच्या बाजूला ठेवली होती. सोफी स्टेप इनसाइड, ग्रॅब द अम्ब्रेला अँड सॉर्टड ऑफ विथ इट स्लोली. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हॅसिली. आणि सोफी हळूच आत गेला. सोफी स्टेप इनसाइड अँड ग्रॅब द अम्ब्रेला, ग्रॅब द सिल्क अम्ब्रेला. आणि त्याने हळूच आतमध्ये जाऊन ती छत्री उचलली, रेशमी छत्री उचलली आणि तो आरामात चालू लागला. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हॅसिली. आणि तो सिगार दुकानातील व्यक्ती सोफीच्या मागे आली. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली. स्टर्नली मीन्स व्हेरी अँग्रीली. आणि रागाने ती व्यक्ती सोफीला म्हणाली की माय अम्ब्रेला, ही माझी छत्री आहे. ओ इज इट, स्नियर्ड सोफी. आणि सोफी अत्यंत हसतपणे तो म्हणाला, हो का, ही छत्री तुमची आहे का. ॲडिंग इन्सल्ट टू पिटी लार्सनी, वेल वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. ओके, ही तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे का, ही छत्री तुमची आहे का, मग जा पोलिसांना बोलो. वाय डोंट यू कॉल अ पोलिसमन, मग तू पोलिसांना का बोलवत नाही. आय टूक इट युअर अम्ब्रेला, मी ही तुझी छत्री घेतलेली आहे. वाय डोंट यू कॉल अ कॉप, देअर स्टँड वन ऑन दी कॉर्नर. मग जा पोलिसांना बोलो, बघ त्या कोपऱ्याला तो पोलीस उभा आहे. देअर स्टँड वन ऑन दी कॉर्नर. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप. आणि मग तो छत्रीचा मालक थोडासा वरमला. द अम्ब्रेला ओनर slowed his step. Sophie did likewise with a premonition that luck would again run against him.
Premonition means a strong feeling that something is about to happen, especially something unpleasant. म्हणजे कटुशंका. आणि त्या मालकाचं, छत्रीच्या मालकाचं वर्तन पाहून सोफीला थोडीशी कटुशंका आली. त्याला असं वाटू लागलं की या प्रयत्नात सुद्धा आपण अयशस्वी होतो काय, या प्रयत्नामध्ये सुद्धा मला अपयश मिळालं आहे का. द पोलिसमॅन आयड ॲट द टू क्युरियसली. आणि तो कोपऱ्याला उभा असलेला पोलीस अत्यंत जिज्ञासापूर्वक या दोघांकडे तो पाहत होता. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. हो, पोलिसांना तर मी बोलवणारच. वेल, you know how this mistake occur of it's your umbrella. I hope you will excuse me. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why I hope you will. And now look at here. सोफी बरोबर बोलत असताना त्या छत्रीचा मालक थोडासा अडखळला आणि तो सोफीला सांगतो, वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक अकर. तुम्हाला माहीतच आहे की कशा चुका घडतात. चुका कशा घडतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. ॲक्च्युली व्हॉट हॅड हॅपन, आय होप यू विल एक्सक्यूज मी. आय पिक इट अप धिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. सकाळीच एका रेस्टॉरंटमध्ये मी गेलो असताना ही माझी छत्री आहे असं समजून मी ती उचलली. आणि जर ही छत्री जर तुमची असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. वाय आय होप यू विल. आणि त्या छत्रीची अपेक्षा मी कशाला करू. सो दिस इज द समरी ऑफ दिस एक्स्ट्रॅक्ट ऑन पेज नंबर 30. थँक यू.